भाव समाधीतनं जाग केलं आणि सावता महाराजांनी जेव्हा भगवंताला पाहिलं, साष्टांग प्रणिपात माझ्या सावता महाराजांनी भगवंताला केला. भगवंतानं दर्शन घेतलं. उभेच राहा. आणि दर्शन घेतल्यानंतर भगवंताला सुद्धा एवढा आनंद झाला. कारण भक्त जेव्हा भगवंताला भेटतो ना, भक्ताला आनंद होतोच, पण त्याही पेक्षा आनंद होतो तो माय बापाला, म्हणजेच परमात्म्याला आनंद होतो. म्हणून तर भगवंत सांगतात ना की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. अरे मला माहित आहे म्हटले तुम्ही संसारिक आहेत, प्रापंचिक आहात, रोज नाही येऊ शकत माझ्या भेटीला, पण एक काम करत जा गड्यांनो. म्हटले काय? कमीत कमी आषाढी कार्तिकीला तरी मला विसरत जाऊ नका. ज्या पद्धतीनं माय आपल्या लेकीची वाट पाहत असते, माझी लेक कधी माहेरला येईल, असं त्या मातेला होतं ना, तसंच माझ्या परमात्म्याला होतं मायबाप. कधी माझा भक्त येईल असं भगवंताला होतं. आणि म्हणून आज भगवंत स्वतः अरण या ठिकाणी आलेले आहेत. आणि सावता महाराजांनी जेव्हा ते भगवंताचं स्वरूप पाहिलं, घनश्याम असणारी विठ्ठलाची मूर्ती, कानामध्ये सुंदर असे किरीट कुंडल आहेत मायबाप, सुंदर असे तळपत आहेत. सुंदर भगवंतानं त्या ठिकाणी पितांबर परिधान केलेला आहे. आणि 4 भुजांनी भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि स्वरूप जेव्हा माझ्या सावता बाबांनी पाहिलं, आनंद विभोर झाले, आनंद विभोर झाले. आनंद गगनात मावेना आणि सहजच मुखातून शब्द बाहेर पडू लागले. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो, आजी सावता महाराज सांगू लागले, भगवंता अरे माझ्या वाड वडिलांची पुण्याई असेल, माझं जन्मजन्मीचं पुण्य असेल, आणि म्हणून तर भगवंता तुझं दर्शन मला झालं. भगवंता मी धन्य झालो, माझा जन्म सफल झाला. भगवंत सांगू लागले, सावता अरे हे सगळं खरं आहे म्हटलं, पण हे तुला गुह्य गोष्ट सांगू म्हटलं काय? अरे माझी प्राप्ती जर काही करायची असेल ना सावता, त्याच्यासाठी काय करावं लागतं? काय करावं लागतं? संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, नाही नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसे भगवंत बोलू लागले. आता भगवंत सावता महाराजांसमोर उभे म्हटले, अरे सावता माझी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल. भगवंत बोलतायत हातवारे करून. म्हटले सावता अरे माझी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना, तर त्यासाठी
असं डायरेक्ट माझ्याकडे येता येत नाही म्हटले. म्हटले मग काय करावं लागतं? त्यासाठी तुला संतांकडे गेलं पाहिजे, संतांकडे जावं लागतं, तेव्हा माझी प्राप्ती होते. आणि तू तर गुरुही केलेला नाही अजून, आणि तरीही माझी प्राप्ती तुला झाली. खरं सांगू सावता, अरे तू प्राण त्याग करशील म्हणून इथपर्यंत आलो, पण खरं सांगतो गुरुशिवाय माझी प्राप्ती होत नाही. सावता महाराज सांगू लागले. म्हटले भगवंता बरोबर आहे तुमचं, की तुम्ही सुद्धा जेव्हा मानव रूप धारण करून या भूतलावरती आलात, जेव्हा तुम्ही राम बनून आलात, तेव्हा वशिष्ठांकडे धर्माचा असेल, युद्धाचा असेल, शिक्षण घेण्यासाठी तुम्ही गुरुग्रही गेलाच. तुम्हीही हा नियम मोडला नाही. जेव्हा तुम्ही कृष्ण रूपाने द्वापार युगात आलात ना, तेव्हा संदीपनी ऋषीकडे तुम्ही ही शिष्य बनवून गेला. पण भगवंता मीही ती असणारी परंपरा मोडणार नाही म्हटले. म्हटले मग तुला तू गुरु कोणाला करणार आहे? मग सावता महाराजांनी सांगितलं, मग तुमच्या एवढा मोठा जगद्गुरु कोणी या जगात तरी आहे का? हा, कृष्ण वंदे जगद्गुरु. तुमच्या एवढा गुरु कोणी आहे का? म्हटले एक काम करा, आता तुम्हीच माझे गुरु व्हा आणि मला कृपा आशीर्वाद द्या. भगवंताला असणारा तो संवाद, त्यांनी केलेली ती चर्चा एवढी आवडली. म्हटले सावता फार हुशार आहेस म्हटले. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतानच गुरु रूपामध्ये येऊन सावता महाराजांच्या मस्तकावरती हात ठेवला. सावता महाराजांना जवळ घेतलं, त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला, कृत्य केलं. त्या ठिकाणी सावता महाराजांना गुरु रूपामध्ये आशीर्वाद दिला. आणि गुरु माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. काकांनी प्रमाण सांगितलं बरं मला. आणि म्हणून आपणची देव होय गुरु. तळमळ तुमच्या अंतःकरणात झाली ना मायबाप, भगवंताला सांगावं लागत नाही, तो गुरु रूपाने येतो. तुकाराम महाराजांकडे आले की नाही, बाबाजी चैतन्य बनून आलेच ना भगवंत, आशीर्वाद दिलाच ना, स्वतः भगवंतच होते बाबाजी चैतन्यांच्या रूपाने. आणि इथेही ते झालं. सावता महाराजांना सुद्धा प्रत्यक्ष गुरु रूपाने आशीर्वाद दिला. आणि सावता महाराज सांगू लागले. म्हटले एक काम करा भगवंता, गुरु ज्याप्रमाणे बोध करतात, उपदेश करतात, त्याच पद्धतीनं तुम्ही मला आता उपदेश करून ज्ञानदान करावं. आणि मग भगवंत त्या ठिकाणी आता जो बोध आहे तो सावता महाराजांना देऊ लागले. आत्म्याचं जे स्वरूप आहे म्हटले सावता, आत्म्याचं स्वरूप कसं आहे म्हटले? आनंद स्वरूप आहे. भागवतामध्ये पहिला श्लोक येतो की नाही, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. पहिला जो शब्द येतो की सच्चिदानंद, म्हणजे तो भगवंत सतचित असत स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि आनंद हवा असेल, सुख हवा असेल, समाधान हवं असेल, हे सगळे शब्द प्रपंचातले नाही, हे पहिलं लक्षात ठेवा.